आज खरं तर मासे किंवा चिकन खायचा प्लॅन होता, पण मार्केटमध्ये गेले तर मासे काय बरे मिळाले नाहीत. मग कोळंबी छान मिळाली म्हणून मग कोळंबीच घेऊन आले. आणल्यानंतर पटापट कोळंबी स्वच्छ केली, त्याला हळद मीठ लावून घेतलं आणि लगेच मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करायला घेतली. आलं लसूण कोथिंबिरीची मस्त अशी हिरवीगार पेस्ट तयार झाली. ती पेस्ट मी लगेच स्वच्छ केलेल्या कोळंबीला लावली. त्याचबरोबर लाल तिखट हे सुद्धा लावून घेतलं आणि 15 मिनिट मॅरिनेशन करायला ठेवलं. 15 मिनिट आपलं मॅरिनेशन झाल्यानंतर एका प्लेटमध्ये लाल तिखट, रवा आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि जी आपण मॅरिनेट केली होती कोळंबी, तर ती कोळंबी त्याच्यामध्ये घोळवून घेतली मस्तपैकी. आणि घोळवून घेतल्यानंतर लगेच गॅसवरती तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये घोळवलेली कोळंबी व्यवस्थित अशी मांडून घेतली. आणि मी डाएट करते, त्यामुळे मी तळलेली कोळंबी तळत नाही कोळंबी, तर फक्त डीप फ्राय करून घेते. त्यामुळे कोळंबी अशी तव्यामध्ये ठेवली आणि साईडनी तेल सोडलं, जेवढं त्याला फ्राय करायला हवं तेवढं, कारण तळलं की ते खूप ऑइली होतं म्हणून मी तळून घेत नाही. तर अशी आपली 15 ते 20 मिनटामध्ये डीप फ्राय केलेली कोळंबी अगदी मस्त आणि टेस्टी तयार झाले. आणि आत्ता वेळ आहे तर ती म्हणजे कोळंबी टेस्ट करण्याची. आणि आत्ता आपण बघूयात कशी झाली कोळंबी. ती कोळंबी फ्राय आपला तयार आहे. आपण टेस्ट आज खरं तर मासे किंवा चिकन खायचा प्लॅन होता, पण मार्केटमध्ये गेले तर मासे काय बरे मिळाले नाहीत. मग कोळंबी छान मिळाली म्हणून मग कोळंबीच घेऊन आले. आणल्यानंतर पटापट कोळंबी स्वच्छ केली, त्याला हळद मीठ लावून घेतलं आणि लगेच मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करायला घेतली. आलं लसूण कोथिंबिरीची मस्त अशी हिरवीगार पेस्ट तयार झाली. ती पेस्ट मी लगेच स्वच्छ केलेल्या कोळंबीला लावली. त्याचबरोबर लाल तिखट हे सुद्धा लावून घेतलं आणि 15 मिनिट मॅरिनेशन करायला ठेवलं. 15 मिनिट आपलं मॅरिनेशन झाल्यानंतर एका प्लेटमध्ये लाल तिखट, रवा आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि जी आपण मॅरिनेट केली होती कोळंबी, तर ती कोळंबी त्याच्यामध्ये घोळवून घेतली मस्तपैकी. आणि घोळवून घेतल्यानंतर लगेच गॅसवरती तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये